सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग आफ्टर सो मेनी डेज. म्हणजे खूप महिन्यांनंतर मी आज बनवायला चालू केलं आहे. तर आज आणि आमचं अनएक्सपेक्टेडली मॅचिंग झालं आहे, ट्विनिंग झालं आहे. म्हणजे हा अचानकच झालं आहे आमचं हे दोघींचं सोबतच. आणि आम्ही आता शॉपिंगला चाललो आहे. सो स्टेट येऊन बघूयात आता पुढे काय आणि काय इतकं करतंय. ट्विनिंग इतकं झालंय की कडेचं सराउंडिंग वगैरे सगळ्याला आम्ही सगळंच मॅच मॅच झालेलं झालेलो आहे. आहे. हा खरंच. सो सगळं मस्त चलो. मॅचिंग मॅचिंग. आणि आता आज आम्ही थोडीशी खरेदी करायला चाललो आहे, कारण उद्या आमचं एक शूट आहे. म्हणजे आम्हीच करणार आहोत आमचं. तर प्रमोशनल वगैरे नाही आहे काहीच. तर त्यासाठी थोडीशी तयारी करतो आहे आज. आणि मग त्यासाठी आता निघालो आहे आम्ही दोघीजणी. मुलांना घरीच ठेवले त्यांच्या आजीजवळ आणि आता चाललो आहे. सो चला बघूयात. आणि इकडे आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलो आहे. म्हणजे हे नेहमीचंच असतं आमचं, कुठे निघालं की असं पेट्रोल नसतंच आणि मग ही पहिली गडबड असते, जे आम्हाला अजिबात नाही आवडत. इव्हनिंगचा सनसेट टाईम किती छान वाटतंय बघा ना. लव टू कॅप्चर द थिंग्स लाईक दिस. सो सूदिंग, मस्त वाटतं. सो इथे आम्ही आमच्या मुलांची कपडे एक्सचेंज करायला आलो आहे आणि त्यांच्यासाठी संक्रांतीसाठी ड्रेस घ्यायला आलो आहे. सो चलो बघूया, छान मिळाला तर घेऊयात. थोडीशी सो इथे मार्केटमध्ये आमचं थोडंफार अजून काही काम होतं, तर ते काम आमचं झालं आहे आता करून. बऱ्यापैकी झालं आहे, थोडंसं खाऊन पण झालं आहे. आणि देव आम्ही पॉलिशला दिलेत, म्हणजे चांदीचे देव होते आमच्याकडे काही, तर ते आम्ही आज पॉलिशला दिलेत, ते आता होत आहेत. आणि थोडंसं अजून काही काम होतं ते करून. सो चला बघूयात अजून पुढे काय आहेत. आम्हाला म्हणजे संक्रांतीसाठी ड्रेस हवा होता मुलांना, संक्रांतीसाठी ड्रेस हवा होता, पण तो काही मिळाला नाही. सो दुसऱ्या दुकानात बघावं लागलं. आणि मला ही नोजपिन कशी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी ती आत्ताच नवीन केली 15 दिवसापूर्वी. मला खूप छान वाटते. सो ड्रेस एक्सचेंज करून झालेत आणि आम्हाला संक्रांतीचे ड्रेस पाहिजे होते, पण ते तर काही मिळाले नाही. आता बघूयात, ते नव्हते, ती रिपेअर करायची थोडीशी, तर ती करण्यासाठी इथे आलो आहे आम्ही. चलो बघूया होतंय की नाही ते काम. सो जवळच एक सण आला आहे आता, संक्रांत. त्याच्यासाठी इथे बघा मार्केटमध्ये सगळं संक्रांतीचं हे वाण वगैरे देण्यासाठी असं काय काय आलेलं. ते बघा किती छान छान काय काय आले. हळदी कुंकवाचं मस्त मस्त दिसतंय. मार्केट. सो फायनली आमचं सगळं घेऊन झालं आहे आणि देव पण पॉलिश करून घेतलेत. किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघू शकता. असं वाटतं आत्ताच नवीन केलेत, खूप छान पॉलिश झालेत आणि मस्त वाटत आहेत. सो चला आता जाऊयात घरी. सो इथे आमच्या लाडक्या नणंदबाईंसाठी आम्ही पार्सल घेऊन चाललो आहे. आणि आता थंडी इतकी वाढली आहे, तर त्यामुळे चहा तर सारखा प्यावासा वाटतो. म्हणजे खरं आवडतं आणि चहा प्यायला, तर त्यामुळे आता आम्ही इथे मस्त चहा पिणार आहोत. सो मस्त आता चहा एन्जॉय करूयात विथ लिटिल बिट टेन्शन. सो उद्या आमचं एक शूट करायचं आहे, संक्रांतीचं शूट करणार आहोत आम्ही. आणि ग्रुप शूट आहे, म्हणजे ग्रुप व्हिडिओ करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही तिघी चौघीजणी होतो, म्हणजे आधी 5 जणी होतो, पण त्यातली कॅन्सल झाली. आणि मग आता 4 जणी होतो, पण त्यातली पण आता एकीचं कन्फर्म नाही आहे. सो त्यामुळे आम्हाला इतकं टेन्शन आलं, तर माहीत नाही काय करणार आहे. म्हणजे सिरियसली आम्हाला आता कळत नाही काय होणार आहे. सो धोका मिळाला आम्हाला, धोका धोका. मग त्यामुळे आमचा थोडा मूड स्पॉईल झाला आहे. आम्हाला माहीत नाही आता काय होईल. जर ती आली तर म्हणजे खूपच चांगलं होईल, नाही तर मग आमचं अवघड आहे. म्हणजे महागातला धोका आहे हा म्हणजे खूप खर्च पण केला आहे आम्ही आणि खूप तयारी केली होती आणि आम्हाला खूप एक्साइटमेंट होती. तर ते कुठेतरी थोडं शूट होतं आयुष्यातलं. ॲक्च्युली स्वतःहून केलं होतं, आम्हाला कोणी बोलले ना. आम्ही स्वतःचं हाऊस म्हणून करणार होतो. ती बघून कोणी बोलवलं तरी अशी खर्च पण खूप मोठा पैसा लागला. काय आता माहीत नाही, बघूया. म्हणजे खूपच एक्साइटमेंट अशी पूर्ण हे झाली आमची. आणि आता बघूयात आता काय होतंय. चला स्टे ट्यून. आता घरी निघतो आम्ही. सो
जाता जाता आम्ही इथे मुलांसाठी पण थोडी खेळली. काहीच आम्ही आता घरी चाललोय आणि इकडे एवढी भयानक थंडी आहे ना, म्हणजे तुम्हाला आम्ही सांगूच शकत नाही. एवढी भयानक थंडी वाजते. म्हणजे आमच्या दोघींचं आम्ही दोघींनी ट्रेनिंग असं ठरवून केलं नव्हतं. ॲक्च्युली आमच्या ह्या मागचं इंटेन्शन असं होतं की आम्हाला थंडी नाही वाजणार म्हणून आम्ही असं घालून आलो, पण यामधून पण थंडी वाजते. एवढं भयानक म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. म्हणजे महाबळेश्वर सुद्धा मागे पडलं, एवढी भयानक थंडी. सो फायनली गाईज आम्ही घरी पोचलोय आणि आता घरी गेल्यानंतर आम्हाला आता जेवण बनवायचं आहे आणि मग आता बघूयात. मुलं पण किती वेळ, इतका वेळ आम्ही नव्हतो तर काय करतायत आता घरी गेल्यानंतर बघता येईल. म्हणजे एकतर ते आम्हाला इग्नोर करतील किंवा बाहेर असतील तर मग येतील आमच्याजवळ, माहीत नाही. बघूयात आता काय करतात, आपण बघू. चला तुम्हाला दाखवते मी. झटकाय लागली चप्पल घेतली. बघा दोघे पण खुश झालेत खूप. विराज आवडलं का? दोघे पण खूप खुश झालेत. मध्ये छान छान. बेडरूमची अवस्था बघून घ्या कसं झालंय. आता हे सगळं आवरताना खूपच कंटाळा आलाय, म्हणजे मला तर हे सगळं आवरायचं. आणि सो ते एक जण जी होती आणखी आमच्यामध्ये, तिचं फायनली कॅन्सल झालेलंच आहे. सो त्या नशीब, म्हणजे आमचं खरंच नशीब, म्हणजे आम्हाला अजून दोघी जणी मिळाल्यात की जे आमच्यामध्ये शूट करायला तयार झाल्यात. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतंय आणि खूपच टेन्शन आलं होतं आम्हाला ॲक्च्युली, पण आता झालंय आमचं काम, त्यामुळे आम्हाला बरं वाटतंय. आम्ही फेमस होणार. हां ते. आणि आता आणि हे बघा, हे आमच्या ननंदबाईंनी आम्हाला मस्त हेल्प केली आहे, काय फायनान्शियल हेल्प केली आहे. म्हणजे तिची खूप इच्छा होती, तिला पण खूप आवडतं, तर तिने आम्हाला असे पैसे दिलेत, तिला मिळालेले तिच्या बड्डेचं गिफ्ट मस्त. आणि जेवण बनवायचं होतं, पण आमचं जेवण ऑलरेडी आमच्या आईंनी बनवलं आहे. सो ती एक मोठी हेल्प झाली आहे. हां ते सांगितलं, आमच्या आईंनी जेवण बनवून घेतलं, त्यामुळे आम्हाला आता ते एक काम वाचलेलं आहे आता फक्त. आणि मुलांना पण खाऊ पिऊ घातले. सो आता त्यांचं परत एकदाचं खाणं आणि मग आमचं जेवण, आणि झाला आजचा दिवस फायनली संपला. आणि उद्याची तयारी, उद्याची एक्साइटमेंट आहे खूप आम्हाला. सो उद्याचाही ब्लॉग नक्की बघा, चेक करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट. राहिले का अजून कसलं